आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, परप्रांतीय टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकावीच लागेल, कारण मराठी भाषा ही तर पोटाची भाषा आहे। ती ज्यांचं पोट भरते त्यांना पोटाची भाषा वाचता बोलता आलीच पाहिजे। ज्या मातीत आपण उभे आहोत, ज्या शहरात आपण कमावतो, खातो, जगतो, त्या मातीतली भाषा शिकणं हा पर्याय नाहीये, कर्तव्य आणि जबाबदारी आहे। इथे येऊन कमाई करायची, पण इथल्या लोकांशी 2 शब्द मराठीत बोलायची तयारी नाही, हा कसला अहंकार आहे? भाकरी हवी आहे, पण त्या भाकरीची भाषा नको, हे कसं चालेल? महाराष्ट्र सरकारनं टॅक्सी आणि रिक्षा चालकांना जणू हे ठणकावलंय। 1 मे पासून महाराष्ट्रात नियम लागू होणार आहे। मराठी वाचता बोलता येत नसेल तर परवाना रद्द होईल। आणि या चुकीचं काय? रिक्षा टॅक्सी चालवायची म्हणजे लोकांशी संवाद साधावा लागतो। लोकांची भाषा समजली नाही तर सेवा कशी देणार आहात? एखादा परप्रांतीय चालक जर स्थानिक भाषेतले पत्ते, रस्त्यावरच्या सूचना हे सगळं वाचू शकत नसेल किंवा प्रवाशांशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकत नसेल तर तिथं सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मराठी भाषा आवश्यक आहे। भाषेमुळे संस्कृती टिकून राहते। जर एखादी व्यक्ती एखाद्या राज्यात राहते पण तिला तिथली भाषा येत नाही तर ती व्यक्ती त्या मातीशी कशी कनेक्ट होणार, मला सांगा? परक्याची भूमिका दूर करण्यासाठी भाषा सर्वोत्तम दुवा आहे, सगळ्यात मोठा दुवा आहे। इतर राज्यात किंवा देशात जाऊन बघा, तिथं त्यांच्या भाषेचा आग्रह कसा असतो? जिथं चलता है ते चलत नाही। चीन भाषेच्या बाबतीत जगातील सगळ्यात कठोर आग्रही राष्ट्र आहे। कोणत्याही परदेशी कंपनीला तिथं जाऊन ॲप काढायचे असतील, वेबसाईट काढायचे असतील, सॉफ्टवेअर काढायचे असतील, माल जे काही असेल ते पूर्णपणे चीनी मॅन्ड्रीन भाषेत रूपांतरित करावं लागतं। तिथं इंग्रजी वा कुठल्याही भाषेला स्थान नाहीये। तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीननं स्वतःची एक इको सिस्टम मॅन्ड्रीन भाषेच्या भोवती उभी केली आहे। कॅनडात बिल 101 नावाचा कायदा आहे। त्यानुसार फ्रेंच केवळ अधिकृत भाषा नाहीये तर ती कामकाजाची आणि शिक्षणाची भाषा असणं सक्तीचं आहे। परप्रांतीय कंपन्यांना तिथं फ्रेंचचा वापर करावाच लागतो। फ्रान्समध्ये जा, फ्रेंच भाषेचा वापर तुम्हाला करण्याशिवाय गत्यंतर नाही। अतिशय कडक नियम आहे तिथं। नोकरीत पहिली अट तीच आहे, ती भाषा आली पाहिजे तुम्हाला। तामिळनाडूत तुम्ही किती मोठे असाल, कोणी अधिकारी असा, कोणी काही असा, तिकडे व्यावसायिक काय, तुम्हाला तिथं तामिळ शिकावीच लागते। सरकारी बोर्डावर, दुकानांच्या पाट्यावर तमिळ भाषेचा वापर अनिवार्य आहे। कर्नाटकात जा, कन्नड भाषा येत नसेल तर तुम्हाला नोकरी नाहीये। पश्चिम बंगालमध्ये जा, साध्या व्यावसायिक व्यवहारापासून ते राजकीय भाषणापर्यंत सगळ्यांना बंगाली बोलावी लागते। अस्मिता आहे त्या लोकांची। मग महाराष्ट्रात मराठी शिका एवढं जर म्हटलं तर कुणाचा इगो दुखावण्याचं आणि भावना दुखावण्याचं कारण काय? वरून काही लोक आंदोलनाच्या धमक्या देत आहेत। महाराष्ट्र बंद करू, संप करू, हे सगळे आंदोलन करण्याच्या धमक्या देत आहेत। तुम्हाला काम करायचं तर इथं राहायचं असेल तर इथली भाषा शिकण्यात कमीपणा काय आहे सांगा? इथली माणसं सहनशील आहेत म्हणून चलता आहे का? कुणी येऊन इथल्या भाषेकडे दुर्लक्ष कसं केलेलं चालेल? स्थानिक भाषेचा आग्रह म्हणजे इतर भाषेचा द्वेष करणं नाही, तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या हक्काचा सन्मान करणं हे त्यामागची भावना आहे। जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरी जाता तेव्हा आपण तिथल्या प्रथा पाळणं जसं आवश्यक असतं, अगदी तसं एखाद्याच्या राज्यात राहताना तिथली भाषा शिकणं हे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे। आणि म्हणूनच आज या सगळ्या मुद्द्याची चर्चा आपल्याला करायची आहे। याबद्दलचे विरोधी आहेत, याचं समर्थन करणारे दोन्ही असणार आहेत। पण काही मूलभूत सवाल आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून उपस्थित करतोय, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देतला सवाल पहिला आहे, परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करावी का? याबद्दलचं तुमचं मत सुद्धा तुम्ही नोंदवा। अजून सुद्धा पोल चालू आहे। दुपारपासून शेकडो, हजारो कमेंट आहेत, प्रतिक्रिया येत आहेत आणि मतं सुद्धा नोंदवली जात आहेत। शेवटी मी तो पोल दाखवणार आहे। पोट भरणारी भाषा शिकण्यात अडचण काय? जर मराठी तुमचं पोट भरते, पोटासाठी तुम्ही तुमचं राज्य सोडता, सगळी परिस्थिती सोडता, इथं येता, अडचणीत राहता, पण मराठी शिकू शकत नाही, ही काय भावना आहे? आपल्या भाषेत सेवा मिळणं मूलभूत ग्राहकाचा हक्क नाहीये का?
जी माझी भाषा आहे त्याच्यात मला सेवा मिळाली पाहिजे. ग्राहक म्हणून हा हक्क नाहीये का? कायदा काय सांगतो त्याच्याबद्दल आपण बोलूया. आपल्याला बोलायचंय भाषा शिकणं चालकांच्या व्यावसायिकतेचा भाग नाहीये का? मला जर तिथे व्यवसाय करायचा आहे, मी कुठल्या राज्यात गेलो, आपण कुठल्या राज्यात जाऊन जर सांगितलं की मी करणार नाही तिथले भाषा, मला तिथे व्यवसाय करायचा आहे, तर त्यांच्या भाषेचा सन्मान मला करावा लागेल का? माझ्या त्या व्यवसायाचा भाग नसेल का? आणि इतर राज्यांमध्ये आग्रह मग महाराष्ट्रात का नाही? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. का महाराष्ट्रात चलता है मराठी माणूसच पहिल्यांदा हिंदी बोलायला सुरू करतो? हे पण योग्य नाहीये. तर आपण या सगळ्या मुद्द्याबद्दल बोलूया. आपण आपल्या भाषेच्या बद्दल आग्रही असलं पाहिजे आणि या सगळ्या बाजूनं आपल्याला दोन्ही बाजूंनी चर्चा करायची आहे. ती चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या सक्तीला विरोध करणारे, ही सक्ती हाणून पाडू म्हणणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. जय श्री राम, जय भारत का संविधान. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आहेत. योगेशजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला सुद्धा जॉईन होतील थोड्या वेळामध्ये. आपण त्यांचंही स्वागत करू. टॅक्सी चालक आदिनाथ डमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आदिनाथजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. नमस्कार. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून. तुमचा मराठीला विरोध का आहे? आम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायची नाही, मराठीचा आग्रह धरायचा नाही. जर पोटासाठी इथं येऊन भाकरी मिळत असेल तर भाकरीसाठीची जी भाषा आहे, पोट भरणारी जी भाषा आहे, ती शिकण्याचा आग्रह केला तर अडचण काय? इथला ग्राहक म्हणून ती सेवा माझ्या भाषेत मिळायला हवी, ही भूमिका अयोग्य आहे का? बडे मुद्दे सगळ्यात अगोदर सबसे बड़ी बात, भारत का संविधान जो कहता है उसी तरह से चलना है. संविधान से बड़ा कोई नहीं है और भारत का संविधान किसी भी तौर पे तुम्हें भाषा के नाम पे राइट टू प्रोफेशन, राइट टू बिजनेस रुकावट नहीं देता. ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का लिखित संविधान आहे. त्याच्या पुढं कायद्याच्या बाबतीत सांगताना मोटर व्हेकल ऍक्ट 1988 भारतीय संविधानामधून निर्मित आहे आणि ह्या कायद्यामध्ये कुठेच भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही. उलट काय काय सुविधा देता येतात ते सांगण्यात आलेलं आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशन विरुद्ध भारत सरकार खटल्यामध्ये केंद्रीय कायद्याला फारकत देऊन हरताळ फासून राज्याचा कायदा असू शकत नाही सांगितलेलं आहे. महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स 1989 च्या आपण जर 24 नंबरचा कायदा बघितला तर मराठी रिक्षावाल्या भावांना सुद्धा अडचण आहे. कारण सांगतो त्याच्यात जे शब्द वापरलेले आहेत, वर्किंग नॉलेज ऑफ मराठी अँड एनी वन ऑफ द लँग्वेजेस कॉमनली स्पोकन देअर, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मराठी बहुल भागातला माणसा कष्टकरी जो मराठी रिक्षावाला भाऊ आहे तो गुजराती बहुल भाषेच्या एरियामध्ये जाऊन सवारी घेऊ शकत नाही, घेताच येणार नाही. असे निर्बंध आणून तुम्ही पोटाची भाषा जी आपण सांगत होतात आपल्या इंट्रोमध्ये, त्या पोटाच्या भाषेवर हातोडा प्रताप सरनाईकजी मंत्रीच काय कोणी सुद्धा मारू शकत नाही. आणि संविधान आणि कायदा कुणाला सुद्धा आपल्या रोजगारापासून थांबवू शकत नाही. हे आम्हाला डंके की चोट पे सांगायचं आहे. पण मला एक सांगा, राज्यघटनेतलं कलम 345 काय सांगतं? राज्यांना भाषा ठरवण्याचा अधिकार आहे की नाहीये? ऐकून घ्या. राज्यांना भाषा ठरवण्याचा अधिकार तो एका कॉन्टेक्स्ट मध्ये आहे.
राईट टू बिझनेस आणि प्रोफेशन हे एका कॉन्टेस्टमध्ये आहे आणि लेजिस्लेटिव्ह इंटेंट जो असतो त्या इंटेंटच्या आधारे तुम्हाला पुढे जाता येत असतं. हे कायदा तोच आहे 1989चा जो सांगतो म्हणजे गुजराती बहुल भाषेच्या एरियामध्ये जाऊन जे आहे मराठी रिक्षावाल्या भावाला चालवता येणार नाही आणि माझा हिंदी भाऊ जर असेल तर त्याला मराठी भाषेच्या एरियात जाऊन चालवता येणार नाही. हे देशामध्ये चालेल का? हे देशामध्ये देश सहन करेल का? हा मुद्दा आहे, कायद्याचा मुद्दा आहे. आज मी महाराष्ट्र तुम्हाला- का सहन करेल? महाराष्ट्र का सहन करेल? हे महाराष्ट्रानं का सहन करावं? हे? आता मी उत्तर देतो. आता उत्तर देतो. हे घ्या उत्तर. न्यूज 18 लोकमतचं हे उत्तर आहे. याच्यामध्ये प्रताप सरनाईक काय बोलतायत ऐका. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते. यामुळे हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो. जेव्हा मीरा भाईंदरकडे जातो तेव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडतं असं सरनाईक यांनी म्हटलं. राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं आणि अशातच प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यांचं ते वक्तव्य आहे. ते म्हणतात की हिंदी भाषा ते मंत्री आहेत. हा हा नाही ते नाही, मंत्री नाही. आहेत. याचा पुढं अर्थ ऐका, एकच सेकंड ऐका. हा हमारी मुंबई की जो भाषा है शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं. तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं. बस बोली भाषा अगर से है और कानून में लिखा है और जो मिनिस्टर है वो भी कह रहे हैं उसके आगे जाके कहना चाहता हूं. काल आम्ही मिनिस्टरचं एखादं वक्तव्य म्हणजे हे नाही, नाही. ऐकून घ्या. या राज्याने कायदा- ठरवलेला या राज्याची भाषा मराठी आहे. म्हणून म्हणतो या राज्याची भाषा मराठी म्हणून आहे. म्हणतो मिनिस्टरनी जे वक्तव्य केलंय ते या कायद्याला धरून असेल आणि ह्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन मंत्री की भी कुछ लगी नहीं है. ठीक आहे, मी मंत्री भी विचारतो. कानून के विरोध में जा नहीं सकता है. मी विचारतो आता तुमचं पूर्ण मी म्हणणं ऐकलेलं आहे, पण एक प्रश्न तुमचं उत्तर तुम्ही टाळलेलं आहे. कोणतं? या राज्यामध्ये येऊन मराठी भाषा शिकण्याला प्रॉब्लेम काय? काय इगो अडवायतो? एक लक्षात ठेवा, आम्ही मराठी भाषेच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, पण मराठीच्या नावावर गलिच्छ राजकारण करायचं हे चालू दिलं जाणार काय नाही. राजकारण आहे? राजकारण काय? निवडणुकीमध्ये प्रताप सरनाईकांना बोली भाषा वाटते आणि कायदा माहित असताना आरटीओ ऑफिसर काल आम्ही भेटलो जाऊन त्यावेळेसचा त्यांचा व्हिडिओ मी वाजवतो. ते म्हणाले की कोणत्याच परिस्थितीत एकही बॅच कॅन्सल करता येणार नाही. जर अधिकारी एक्झिक्युटिव्ह डोमेन मध्ये जर मंत्र्यांना समजत नसेल पण एक्झिक्युटिव्ह डोमेन मध्ये जर समजत असेल, कोई भी हिंदी भाषा वाला भाई बोल के, गुजराती भाषा वाला भाई बोल के, भोजपुरी भाषा वाला भाई बोल के, इस बंबई में जहां भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान की चलती है, किसी का बाप भी रोक नहीं सकता, कोई बैच कैंसिल नहीं हो सकता. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. सांगा, कायद्यानुसार अशा प्रकारे बंदी घालता येऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बॅच रद्द करू शकत नाही असं म्हणणं आहे. ते मी म्हणत नाही, अधिकारी ठीक म्हणतात. आहे, आणि कायद्याचा ते आधार देत आहेत. तुम्ही याचं होमवर्क निश्चितपणे केलेला असेल हा निर्णय घेत असताना, जेव्हा तुम्ही 1 तारखेपासून हा निर्णय लागू करणार आहात. या निर्णयामागची तुमची भूमिका, कायदेशीर त्याच्याबद्दलची बाजू सुद्धा सांगा. विलनजी, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 19/6 याच्यामध्ये स्टेट कॅन इम्पोज, म्हणजे राज्य सरकार रिझनेबल रिस्ट्रिक्शन जे आहेत ते प्रोफेशनल आणि टेक्निकल क्वालिफिकेशन याच्यासाठी रिझनेबल रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकतं. की ज्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक सर्व्हिस करत असाल तर ती पब्लिक सर्व्हिस करताना रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत ते तुमच्यावर राज्य सरकार इम्पोज करू शकतं. माझे मित्र सदावर्ते साहेब तज्ञ आहेत कायद्याचे, पण आर्टिकल 19/6 मध्ये हे क्लिअर आहे की रिझनेबल रिस्ट्रिक्शन कॅन इम्पोज ऑन टेक्निकल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे तुम्ही प्रॅक्टिस करता पब्लिक सर्व्हिस साठी, त्याच्यासाठी आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात तुमचं पोट भरलं जातं, तुम्ही तुमचा व्यवसाय करता, तुमच्या कुटुंबाला तुम्ही पाळता महाराष्ट्रामध्ये, आणि मग ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्राची भाषा जर असेल
तर ती तुमच्या प्रोफेशनल पुरती का होईना तुम्हाला शिकायला त्याच्यासाठी हरकत असण्याचं काही कारण नाहीये. हो. ते हरकत जर तुम्ही घेत असाल आणि त्याच्यावर तुम्ही सांगत असाल की आम्ही संप करतो, मग त्या गोष्टीला वेगळं वळण ही लागतं. दादागिरी आहे, ही दादागिरी आहे का? ही आम्ही दादागिरी आम्ही तुम्हाला अडवू शकतो, मी- तुम्ही आम्हाला ही- जबरदस्ती करू विलाजी- शकत नाही किंवा नियम करू विलाजी- शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न आहे का? किंवा नाही नाही, ही नक्कीच हा. मला मला तेच त्यांना सांगायचंय की ते पण आपले बांधव आहे, ते महाराष्ट्रात राहतात. आमचं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही मराठी बोलायला तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उत्तरे कायदेशीर उत्तरे. तुम्हाला त्याच्यासाठी काही हरकत असण्याचं कारण नाही. तुम्ही एवढं बोलायला पाहिजे की आम्हाला टाइम द्या, आम्हाला मुदत द्या, सरकारने त्याच्यासाठी व्यवस्था करावी आणि जे शिकता येईल मराठी आमच्या व्यवसायासाठी ते आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू, एवढं बोलायचंय. आता हिंदी आणि पण मराठी डॉक्टर हा याच्या- सुद्धा मुद्दा आहे ना की या राज्यामध्ये ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना परवाने मिळाले कसे, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना दिले कसे? नाही, मग हा- त्याच्यामध्ये काही गौडबंगाल झालं का, हा सुद्धा सवाल आहे. नाही नाही, याच्यामध्ये जर तुम्ही मी जे मगाशी सांगितलं रिझनेबल रिस्ट्रिक्शन संविधानाप्रमाणे आहे, राज्य सरकार लागू शकतं, हा. तर ते आहेच ना. तुम्हाला प्रोफेशन करताना तुम्हाला रिस्ट्रिक्शन लोकल लँग्वेज जी आहे ती तुम्ही राज्य सरकारने सांगितलेली तुम्हाला उपयोगात आणणं भाग आहे, कायद्याने पण ते भाग आहे. मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रात राहत असताना तुमचं पोट ही मराठी आणि या महाराष्ट्र तुमचं पोट भरतोय, तुमच्या कुटुंबाला जगवतोय. मग ते जगत असताना या महाराष्ट्राच्या भाषेला एवढा विरोध करायचं कारण नाही ना. ठीक आहे, काय कारण असं आहे तुम्ही मी म्हणताय. विचारतो. आपल्या सोबत आता सुनील शुक्ला जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, तुम्ही मराठीत बोलता, नक्कीच मराठी शिकला? हो ना. हा, मग काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बांधवांना इतरांना येऊन इथं मराठी शिका म्हणून सांगितलं? मराठी बोलताना तुम्ही जर एखादी सवारी घेतली तर त्याचा ऍड्रेस दिला तर तो तुम्हाला वाचता नाही आला पाहिजे? तिथं एक बोर्ड बोलू लिहिलेले का? आहेत, ते बोर्ड तुम्हाला वाचता नाही आले पाहिजेत? एक काय बोलू प्रॉब्लेम आहे का? मराठीचा आग्रह धरला तर? जे फलक लावलेले आहे ना ते देवनागरी भाषात आहे, ते मराठीत भाषा नव्हे. जॉन्सन आणि जॉन्सन नव्हे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे ते मराठी नव्हे, ते हिंदी फलक आहे. ते मी बोलण्यात इच्छितो. दुसरं, हम्म. आपले जे डॉक्टर साहेब आता म्हटले की टेक्निकल इवन प्रोफेशनल, यू नीड टू अंडरस्टँड दिस आर अनस्किल्ड लेबर्स. They cannot be compelled as per Article 19 and 21. Right to livelihood, right to speech. You cannot stop that. आपण जे आता बोलतायत ना, आपण जे बोलतायत ना, ते कंपल्शन जे करण्याचे जे तुम्ही काम करताय, हे जे सरकार आहे ना, हा. भारतीय जनता पार्टी मी म्हणतो किंवा हे शिवसेना सोबत आहेत, या लोकांनी काय केलं, अगोदर उत्तर भारतीय लोकांचे वोट घेतलेत, त्याच्यानंतर त्याच्यावर सक्ती आणतायत की मराठी बोलण्यात कंपल्सरी. दुसरं 176 ट्रेन, आय टेल यू 176 ट्रेन 13 मार्च 2026 ला पण सुनील शुक्ला ऐका ना, येणार आहेत, त्यांना पण तुम्ही शिकवणार आहे का? सुनील शुक्ला तुम्ही मराठी का शिकलात? तुम्ही मराठी का शिकलात? नक्कीच माझा जन्म झालेला मला गर्व येस, वाटतो. एक्झॅक्टली. बस मला बाकी गर्व काहीच वाटतो. बोलायचं नाही. हा एक महाराष्ट्र बोलू का? तुमचं पोट मला भरतोय गर्व ना, वाटतो. पोटाची आणि भाषा मी तुम्हाला शिकावी लागेल की नाही? मी काय म्हणतो, पोटाची भाषा तुम्हाला शिकावी लागेल की नाही? थोपणे शिकायचं आणि थोपणे का शिकत नाही तुम्ही? 20-20 वर्ष झालं तरी तुम्हाला येत नाही म्हणजे? चुकीचं आहे. डॉमिनेशन इज रॉंग, दॅट शुडंट बी डन. आणि आम्ही शिकणार नाही हे काय? हे डॉमिनेशन नाहीये का? कुठल्याही परिस्थितीत आम्ही शिकणार नाही, आमच्या पिढ्या गेल्या तरी शिकणार नाही, हे असं डॉमिनेशन कोण नाहीये? म्हणत नाही, असं कोण म्हणत नाही. पण तुम्ही हे कंपल्सरी केलं म्हणजे थोप्याचं काम करतायत, हा चुकीचं आहे. भाषेला मान आहे. मी स्वतः डॉक्टर राजू वाघमारे, मराठी पटकन एक कमेंट समजतो. मला योगेशजींकडे द्यायचंय. नाही जवाब तो हम दे सुनील सकते हैं, जी, लेकिन तुम नहीं शुक्ला जी, देते. एकच गोष्ट आहे हम्म. की थोपवण्याचा भाग नाही ना. तुम्ही या गोष्टीला वेगळ्या मार्गाचं वळण लावताय. तुम्ही एवढंच बोलायला अरे पाहिजे की तुम्ही अटी टाकलेल्या आहे. तुम्ही आम्ही म्हटलं शिकतो. 1 मेला आम्ही महाराष्ट्रात शिकतो, एवढं हिंसा बोलायचं. करायची. अहो, तुम्ही अटी तुम्हाला- टाकलेल्या आहे, त्या अटी काढा ना तुम्ही. 1 मे 2026 ला ज्याला मराठी बोलता येणार नाही तो रिक्षा चालू शकत, तो रिक्षा टॅक्सी चालू शकणार नाही. हे तुम्ही अटी केलेलं आहे, हा चुकीचा आहे. अटी टाकू नका, अटी टाकू नका, ते चुकीचं आहे. तुमचं मत हो, काय सुनील झालं शुक्लाजी, पाहिजे, लोकांना 50 करायचं का? समजावून 2050 समजलं पाहिजे. 2050 करूया का? चालेल का? चुकीचं आहे.
तुम्ही जे अटी टाकलेला आहे ना 1 तारखेपासून ज्याला मराठी बोलता येत नाही तो व्यवसाय करू शकत नाही. कारण हे जे कंपल्शन जे तुम्ही केलेलं आहे हा चुकीचा आहे. आम्ही आमचा याचा विरोध करतोय. ठीक आहे, आम्ही ठीक आहे. याचा विरोध करत बड़ा राहणार आहे. आसानी से जवाब देंगे. एक मिनिट मी येतो तुमच्याकडे. मला 2 संविधानचं पाहुण्यांकडे जायचं उल्लंघन करून तुम्ही हे अटी ओ, टाकू शकत नाही. शुक्लाजी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये, ते टाळताय तुम्ही. महाराष्ट्र बघतोय हे. जी भाषा तुमचं पोट भरते ती पोटाची भाषा शिकायला प्रॉब्लेम काय? जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेतात तेव्हा तुम्ही विचारतात का रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरतात तुम्हाला मराठी बोलता येतो का? तेव्हा अरे तुम्ही पण तुमचा permanent ग्राहकाशी resident. संबंध नाही ना. नाही मी काय म्हणतो ग्राहकाचा तुम्हाला अधिकार आहे revenue तो. जेव्हा- त्याला आता- त्याच्या आता तुम्ही भाषेमध्ये नुसतं सेवा मिळणं त्याचा रिक्षा अधिकार आणि आहे. टॅक्सी, उद्या राजस्थानचा नुसतं- कडिया भाऊ आमचा जर नुसतं- कडिया काम करत असेल तर तुम्ही म्हणणार का तुला मराठी येते तरच आम्ही हे तुला टाइल्स लावू देऊ किंवा आम्ही हे तुला मार्बल लावू देऊ? हे सगळ्या फार पॉलिटिकल गोष्टी आहेत. मला स्पष्टपणे Absolutely सांगायचं right. आहे. एक मिनिट, I agree शुक्लाजी, with you. हाँ. शुक्लाजी, I एक agree मिनिट with एक you. मिनिट इनका जवाब देता हूँ. ठीक आहे, शुक्लाजी, ठीक आहे. मी शुक्लाजी. दोघांना थांबवतो. योगेश खैरेंची मला बाजू जाणून घेऊया एक आणि मग सेकंद. मला मी येतो तुमच्याकडे. योगेशजी, तुम्ही ऐकलं काय म्हणतायत हे? ही जी विरोधी बाजू आहे ती विरोधी बाजू काय म्हणते? तुमचं काय म्हणणं आहे? आता सरकारनं हा घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय योग्य आहे का? अशा प्रकारची सक्ती करणं गरजेचं आहे का? असेल तर ते का? विलासजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सततच्या आग्रहामुळं, आनंदामुळं, आंदोलनामुळे आणि पाठपुराव्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी की सातत्याने या संदर्भात विविध व्यासपीठांवर भूमिका घेतली मराठीच्या आग्रह संदर्भात. त्यानुसार हा जो कायदा परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी केलाय त्याचं आम्ही 100% त्याचं अभिनंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो. आता इथं बसलेले जे आहेत 2 खास करून व्यक्ती त्या ज्या पद्धतीने आरडाओरडा करून सगळ्या गोष्टी मांडतायत, संविधान सांगतायत, कायदा सांगतायत, पण या संविधानानुसार भाषिक प्रांतरचना जी झाली त्यानुसार महाराष्ट्र राज्याची भाषा ही मराठी आहे. हम्म, तर जर का इथली अधिकृत भाषा मराठी आहे, हम्म. मी महाराष्ट्रात राहतो, इथली सगळी जवळपास 80-90% जनता ही मराठी आहे, ही मराठी भाषेतनं संवाद करते. जर का तुम्ही इथं बाहेरच्या राज्यातनं इथं येता, पोटा पाण्यासाठी येता, स्वतःचं पोट भरण्यासाठी येता, तर तुम्हाला इथल्या लोकांशी संवाद साधावा लागतो, इथल्या लोकांशी सतत संपर्कात भैया राहावं कोई लागतं. भाड़े पे नहीं आता. ये वी इंडियन पीपल्स, हम भारत के नागरिक हैं. ये किसी राज ठाकरे की या किसी की ये भागीदारी नहीं है. भारत सगळं- का संविधान हमें अधिकार देता है. यूपी वाला भाई हो, छत्तीसगढ़ का हो या बिहार का हो, राज ठाकरे तो क्या कोई भी रोक नहीं सकता. एक इसके मिनट. बाप के घर की खेती नहीं है. एक महाराष्ट्र वाले तो- हे ज्ञान हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान तिकडे तामिळनाडू केरळमध्ये जाऊन द्यायची हिंमत आहे का? यहाँ पे महाराष्ट्र में ही भारत अशी- रत्न डॉक्टर हाँ, बाबा मैं क्या साहब बोलतोय? अम्बेडकर थे. हाँ, मैं क्या बोलतोय? राज ठाकरे मी की बोलतोय. जाए- आणि त्यांनी सांगितलंय बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे भाषावर प्रांतरचना कोणी केली आहे. हे पुस्तक आहे बाबासाहेबांनीच लिहायला सांगितलेलं आहे कायद्यावर आधारित. हा. आणि तुम्हाला सांगतो ज्ञान पाजरायचं असेल तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये एक मिनिट, judgment त्यांचं म्हणणं दिलेली ऐकून आहे. द्या. त्यांचं म्हणणं मला ऐकू द्या. त्यांचं काय म्हणणं आहे? ऐकून घ्या. ते काय सांगायला मी कायदा सांगायला नाही, तर नाही. उत्तर द्यायला सांगा हा त्यांना. हा योगेशजी बोला. मला टॅक्सी चालकांची सुद्धा समस्या जाणून घ्यायची. हा मी प्लीज बोला. याच्यामध्ये बोललोय का? हा बोलत असताना मी बोललोय का? हा म्हणजे का बोलतो मग हा माणूस? ए बाबा, मी तुला कोण बोलायला? मी व्ह्युअर्सला सांगत आहे, तुला हा, नाही सांगत. तू एक एवढा मिनिट, मोठा एक कधी मिनिट, होऊन एक गेला? मिनिट, एक मी मिनिट. माझ्या व्ह्युअर्स लाखो एकदा सदावर्ते, गुन्हेगार प्लीज, बोलतात प्लीज. 1 लाख बोलतात. अरे तुझा ते नेता तुला काय बोलतोय तर बोलते? 5,000 बरं, आवाज बंद करा. आवाज बंद करा. हा, हा. कोणाचा? हा, कोणाचा योगेशजी. आवाज बंद करा. योगीजी बोला. माझा हा. आवाज बंद करायला लय ताकद साधा- लागत असते. हा, हा, हा. नाहीये. अरे योगेश विलासजी, हम्म. हा जो सदावर्ते माणूस आहे ना, हा भाजपचा पपेट वैयक्तिक शो आहे. नको. ऐका, वैयक्तिक नको. आपण मुद्द्यावर बोला. पपेट शो आहे. मुद्द्यावर बोला. बोल, समोर येऊ. मग माझ्या वैयक्तिक जर बोलायचं असेल तर हा हा. माझ्यामध्ये बोलायचं नाही मग मी बोलत असताना. योगेशजी प्लीज. विलासजी, महाराष्ट्र ऐकून तर आपल्याला विलासजी. आपण गंभीर विषयावर चर्चा करतो. हा प्लीज. तर विलासजी, तर इथे मराठी भाषेतनं संवाद जर मला साधायचा असेल किंवा माझ्याशी कोणाला साधायचा असेल हम्म. आणि मला जर हिंदी भाषेत बोलायचं नसेल किंवा मला हिंदी भाषा येत नसेल कारण ती इथली अधिकृत भाषा नाहीये,
माझी काय इच्छा म्हणतात? अधिकृत भाषा मराठी हिंदी आहे. तुम्हाला समजणार नाही. अरे, देवनागरीमध्ये हिंदी आहे. अरे मराठी 8वीं पण सूची तो पढ़ ले देवनागरीमध्ये मेरे आहे. भाई, तुम्हाला समजणार अधिकृत नाही. किसे कहते हैं ये वो तो समझ लोकपाल लो। राष्ट्रपती संविधान त्यांचं- के त्यांचं म्हणणं ऐकू द्या 8वीं ना. सूची में त्यांचं म्हणणं आलेली ऐकू द्या. आहे भैया, हिंदी मान राष्ट्रभाषा लीजिए, एक या मिनिट. दोघांना एक मिनिट. मी हा. बोलू शकतो. हिंदी राष्ट्रभाषा आहे. तुम्हाला ओ. बोलण्यात राष्ट्रभाषा आहे. मराठी सुनील आणि शुक्ला हिंदी. सुनील शुक्ला सुनील शुक्ला चुकीची माहिती सांगायची नाहीये. सुनील शुक्ला चुकीची माहिती द्यायची नाही. कोण म्हणलं राष्ट्रभाषा आहे म्हणून? हिंदी राष्ट्रभाषा हिंदी नाहीये. राष्ट्रभाषा कोणी हिंदी सांगितलं? है वतन है, हिंदुस्तान हिंदी हमारा राष्ट्रभाषा नाहीये. अरे कोण म्हणाला तुम्ही चुकीची माहिती सांगायची नाही महाराष्ट्राला? चुकीची माहिती सांगायची नाही महाराष्ट्राला. महाराष्ट्रात कधीच चालणार. हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. हिंदी एक राष्ट्रभाषा मिनिट. है, था, है और रहेगा. हाँ, घरी, हिंदी है, हाँ, घरी, वतन घरी, है, इतना ही है. हिंदुस्तान हमारा. हम आपके साथ हैं सुनील जी, हम आपके यूपी साथ हैं। युपी मध्ये पण आम्ही बोलायचं हिंदी कुठली भाषा आहे तिकडची भाषा आहे. इथं मराठी आहे. आपण- मराठी. आदिना डमाळे आपल्या सोबत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज थांबा, ऐका. ओ सुनीलजी, एक मिनिट ऐका. आदिनाथ, या प्रकारच्या परप्रांतीयांच्या मुळे तुम्हा मराठी टॅक्सी चालक बांधवांना काय नेमक्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? का अशा प्रकारे त्यांना मराठी येणं गरजेचं आहे? प्रथम सर मी IBN लोकमत आणि बडे सरांचं न्यूज 18 मी मराठी. अभिनंदन करतो. हम्म. न्यूज 18 मराठी तुमचं अभिनंदन करतो. एक मराठी टॅक्सी चालकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला तुम्ही संधी दिली. सर, या क्षेत्रामध्ये जो काम करतो त्याला खरं त्याचं वास्तव माहीत असतं. कुणीतरी आपल्या ऑफिसमधून त्याचं वास्तव सांगणं हे तेवढं सोपं आणि तितकं सोपं हे नसतं. हम्म. आज प्रत्येक ठिकाणी मराठीचा मुद्दा येतो, पण मराठीचा मुद्दा आल्याच्या नंतर या सरकारला उशिरा का होईना हे आलेलं शहाणपण खूप चांगलं आहे, मी असं मान्य करतो. बर. कारण की 80% टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे तुम्हाला सांगतो परप्रांतीयांचे गाड्या अशा आहेत की त्यांचे कुठलेही पेपर क्लिअर नाहीत. ऑनलाईन ज्या टॅक्सी चालतात त्याच्यावर एका एका गाडीच्या पेपरवरती 4-4 जणांचे ID ओपन केले जातात. मराठी माणूस असू द्या किंवा दुसरा भाषिक असू द्या, हम्म. पण ज्यावेळेस तो त्याला सर्व्हिस द्यायला जातो त्यावेळेस तो जाणून बुजून तो त्याचीच भाषा वापरतो. तो एखाद्याला मराठी येत असेल तरी तो मराठी भाषा वापरत नाही. बांद्रा टर्मिनल असेल, कुर्ला टर्मिनल असेल, CST असेल, अशा महत्वाच्या ठिकाणी त्यांनी खूप खूप मोठ्या युनियन केलेल्या आहेत. आणि मराठी एखादा जरी तिथं भाडं उचलायला गेला तर त्याला दादागिरी करतात, त्याला हाणमार करतात. यांच्यात तिथं अशा युनियन तयार करून ठेवल्या जातात हम्म. की त्या युनियन पुढे एकही मराठी टॅक्सी आणि रिक्षावाला टिकत नाही. हम्म. त्याच्यातून पुढे असा प्रश्न तयार होतो की एक प्रत्येक ठिकाणी हे जे काय मुंबईतले महत्वाचे स्टेशन आहेत, हम्म. 10% मराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले तिथे राहिले नाही. यांच्या सगळ्या दादागिरी चालतात. हा. मराठीचा मुद्दा जरी आला ना तरी हे जाणून बुजून मराठी बोललं जात नाही. त्यांना कोणाला येत असेल, कारण की मराठी बोललं तर मग त्यांच्यामध्ये पण वाद होतात, कारण की ते युनियन तयार झालेली असते. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो हे मुजोरी कशी करतात? ही समस्या प्रवाशांसोबत मुजोरी कशी करतात हे ते सांगा. प्रवाशांसोबत सर तुम्हाला सांगतो मुजोरी असे करतात. एक परप्रांतीय एक जणांनी जरी ती चूक केली तरी हजारो मराठी किंवा दुसऱ्या टॅक्सीवाल्यांना ती भोगावी लागते. कारण की त्यांचा मी स्वतः अनुभवलेला विषय सांगतो. हम्म. तर एखाद्या गाडीत तुम्ही स्वतः बसून बघा आणि त्याला सहज विचारा परप्रांतीयाला की तुझ्या गाडीचे पेपर फक्त मला दाखव. त्याने जर तुम्हाला त्या पेपर जर दाखवले पूर्ण जे काही नियमात असतील शासकीय नियमात, तरी तुम्हाला सांगतो 80% गाड्याचे कुठलेही पेपर क्लिअर नाहीत. कारण की फक्त हे मुजोरीवर चालतात आणि त्यांची जी दादागिरी तयार झालेली आहे याला आपलं ठीक आहे. प्रशासन जबाबदार आहे. मी येतो ठीक आहे. समजतो. तुम्ही कारण की अतिशय तुम्ही ज्या- महत्वाचा मुद्दा मांडलात. मी येतो तुमच्याकडे. तुम्ही कारण खरं की तर तुम्ही- वास्तव एक मिनिट मांडलं सर, ग्राउंड एक मिनिट झिरो. सर, एक मिनिट. हा प्लीज बोला. मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून मी त्या वास्तव तुम्हाला सांगतो. आता तुम्ही हा मुद्दा शासनाने काढलाय. ज्यावेळेस सर हा परवाना दिला जातो किंवा तुम्हाला परमिट दिलं जातं किंवा तुम्हाला त्या लायसन दिलं जातं त्यावेळेस हा कुठलाही मुद्दा तिथं घेतला जात नाही. हा. मग तुम्ही त्यावेळेसच हा मुद्दा घ्यायला पाहिजे शासनाने. बरोबर आहे. कारण अशा व्यक्तींना
ही सगळी जी साफसफाई आहे ना, ही मुजोरी जर मोडून काढायची असेल तर ती कायद्यानंच काढता येते. ज्या कायद्याचा उल्लेख करतायत ना सदावर्ते साहेब, ह्या कायद्याची नीट अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्या कायद्यातच नाही. काय कायद्यात भाषेची नाही? सक्ती. अशा प्रकारची मुजोरी कुठल्या कायद्यात लिहिली? हे बघा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही मुजोरी म्हणा की काही म्हणा, पण मला आता उत्तर द्यायचं तुम्हाला. प्लीज द्या. मला साधं उत्तर द्यायचंय. प्रताप सरनाईकांनी जे आमच्या परमिटसाठी 15,000 रुपये केले ते कमी करण्याचं धाडस दाखवावं. 250 रुपयाचे 15,000 रुपये झालेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, माननीय न्यायमूर्ती ओक यांच्या पीठाने 2017 मध्ये परमिट देताना भाषेची सक्ती नाकारलेली आहे, सर्क्युलर नाकारलेला आहे. आणि मला असं वाटतं की मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, मला असं वाटतं की प्रताप सरनाईकाच्या निर्णयापेक्षा वरचष्मा आहे, कारण त्या निर्णयाला आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. हे माझं अधिकृत स्टेटमेंट आहे की हायकोर्टची जजमेंट ही कॉन्करंट आहे आणि त्याच्यामुळे आर्टिकल 141 खाली आणि 44 खाली तो कायदा म्हणून लागू आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला साधी सांगायची आहे की तुम्ही म्हणताय की म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही बोलत आहात की लोक म्हणजे मुजोरी करतात वगैरे वगैरे, तुम्हाला सांगतो म्हणजे वास्तव, दुसरं एक वास्तव आहे. तुम्ही जर उद्या जर समजा म्हणालात ना पेंटिंगसाठी, तर पेंटिंगसाठी कोणत्या राज्यातले आमचे भाऊ काम करतात, याला की नाही कष्टाला की नाही तुम्ही भाषा, कष्टाची भाषा, थेंब थेंब गळे घाम, ही कष्टाची भाषा आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमच्या या चुकीच्या पद्धतीचे बेकायदा म्हणजे कायदा नाही, प्रताप सरनाईकांना तुम्ही चॅलेंज करतो. त्यांनी सर्क्युलर काढून दाखवा रूल 24 खाली, रूल 24 खाली, चलो चॅलेंज, ओपन चॅलेंज. आणि त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे रद्द तर करताच येत नाही, केलं तरी त्याला अपील प्रोजेक्ट. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट थेट, अरे फाशी शिक्षा. भारताच्या संविधानाने कायदा तसा केलेला आहे का? नोटीस द्या, नोटीस दिल्याच्या नंतर त्याची आम्ही उत्तर देऊ. उत्तर दिल्याच्या नंतर तुम्हाला अधिकार नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट, प्रताप सरनाईकांच्या काळातला काळाकुट्ट कारभार म्हणजे परमिट बंद केलेले आहेत. माझा रिक्षावाला भाऊ, टॅक्सीवाला भाऊ आहे समोर, विचारा, परमिट बंद केलेत. नवीन मराठी भावांना संधी नाही आहे, देशभरातल्या भावांना संधी नाही आहे. आणि म्हणून राजू वाघमारे साहेब, माय डिअर ब्रदर, मला तुम्हाला सांगायचंय, रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आर नॉट दिस. रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आर इन अकॉर्डन्स विथ द स्पेशल लेजिस्लेशन. म्हणजे वर्कप्लेसच्या वर महिलांवर त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही मुजोरी शिरदोरी, नाही त्याचं म्हणणं घेऊ द्या. राजू, मी तुम्हाला 5 जजमेंट लगेच देतो. तुम्ही 5 जजमेंट. असं नाही, तुम्ही म्हणाल ते कसं होईल? नाही, तुम्ही म्हणाल judgment सांगतो. कायदा काय तो फक्त तुम्हालाच माहिती नाही, मला माहिती आहे म्हणून मी सांगायला डॉक्टर राजू वाघमारे प्लीज एक जे आहेत चुकीच्या असं पद्धतीने. नाही, असं अरे, नाही. कोर्टामध्ये समोरच्या वकिलांना पण बोलू दिलं जातं. हा प्लीज बोला, 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 बोला डॉक्टर बोला, बोला. बोला, राजू, तुम्हाला पहिली सांगतो, गोष्ट, बोला, चला, सुन रहे हैं हम. संविधान 19 ब्रॅकेट 6 खाली रिजनेबल रिस्ट्रिक्शन राज्य सरकार लावू शकतं पब्लिक सर्व्हिसेसच्या बाबतीत. हा पहिला What मुद्दा are आहे. that public दुसरं- services? IAS, IPS दुसरं- ऑफिसर जर असतील तर पण त्या त्याचं 5 म्हणणं तर ऐका ना. वर्षामध्ये 5 अटेम्प्ट मध्ये त्यांनी आपली परीक्षा त्या भाषेची त्या मला- राज्यातली क्लिअर करायची आहे. मला- तुमच्या एक मिनिट, राज्यातल्या एखाद्या IAS, एक मिनिट. IPS ऑफिसरला विचारा. हे तुम्हाला सांगतो, अहो, हे बिझनेस आहे. It is- ऐका ना, ऐका ना. it is पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा totally- इथं it is- आल्यावर मराठी हो, बोलतात. हो, दत्तोपंत ठेंगडी मान्यवर यांच्या महाराष्ट्रात देशामध्ये एक मिनिट. आम्ही असंच चालू सदावर्ते देणार साहेब, हा, please, please. चॅलेंज आहे. बरं प्लीज आता पूर्ण त्यांचं ऐका. हा, झालं. आता तुमचं झालं, आता आम्हाला बोलू द्या प्लीज. बोला राजू, बोला. एक गोष्ट लक्षात घ्या की रिझनेबल रिस्ट्रिक्शन मध्ये या गोष्टी येतात. पब्लिक सर्व्हिस जी आपण करतो, मग त्याच्यात मेडिकल आलं, त्याच्यात रिक्षा आली, आपण ज्या ज्या पब्लिक सर्व्हिस करतो त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन राज्य सरकार लावू शकतं. हे घटनेत दिलेलं आहे 19(6) कलम. आता हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा झाला, आता जे आमचे टॅक्सी ड्रायव्हर सांगत होते की अशा प्रकारे जर ज्या गोष्टी असतील, एका परवान्यावर 6 टॅक्स्या असतील किंवा रिक्षा असतील, तर डेफिनेटली आमचे मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकांना मी विनंती करणार आहे की अशा प्रकारे आरटीओचे जे लोक आहेत It can't go एक against मिनिट, fundamental right. त्यांना आम्ही Limited restriction आम्ही विनंती cannot करणार आहोत deprive की अशा fundamental right. प्रकारची चेकिंग आता सुरू करा. ज्या ज्या पद्धतीचे आणि ज्या ज्या लोकांची अशी वाहनं असतील, अशा प्रकारची कागदपत्र असतील, तर त्या रिक्षा जप्त करा किंवा टॅक्स्या जप्त करा किंवा त्यांच्यावर
बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन IAS म्हणून बसलेले सेक्रेटरी आधी काढूत आपण. जर ते करत असतील रिक्षावाले तर आणि त्याच्यावर टॅक्सीवाले काढायला पाहिजे ना. नका करू. नाही नाही तेही काढायला पाहिजे. त्यांना वाचवण्याचं काय कारण आहे? मी त्यांना काय वाचवण्याचं काय सांगायला कारण वाचवायला आहे? कोण? आणि IAS IPS जरी आले ना महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठी शिकावी लागते. IAS IPS जरी आले तर त्यांना मराठी शिकावी लागते या महाराष्ट्रामध्ये. खालचा तबका दिसेल का? शिक्षण घेऊन एक मिनिट मला विचारू द्या. योगेशजी मला सांगा, ग्राहक म्हणून माझ्या भाषेमध्ये मला सेवा मिळायला नको का? हा माझा अधिकार नाहीये का? सगळे अधिकार काय त्यांनाच दिलेत का सगळे? नाही, माझं म्हणणं ते की जर का तुम्ही ज्या प्रांतात ज्या राज्यामध्ये येता तिथं तुम्हाला एखादी सेवा द्यायची आहे, लोकांशी तुम्हाला संपर्क करायचा आहे, संवाद करायचा आहे, तर आणि इथल्या राज्याची जर मुख्य भाषा ती जर मराठी असेल किंवा इतर त्या राज्यातली जी भाषा असेल, त्या राज्यांमध्ये जाऊन तुम्हाला जर तिथल्या स्थानिक लोकांशी सातत्याने संवाद करावा लागणार असेल, तर मग तुम्हाला तिथली भाषा शिकण्यात तुम्हाला गैर काय? ह्यात अडचण काय? मराठी शिकायची की वराडी मराठी शिकायची सातत्याने की तुम्हाला सातत्याने मराठी शिकायची? मराठी कोणती कुठलीही शिकायची? शिका, मराठी कोणती शिका, सांगा ना, विलास. कुठलीही शिका. हो जा, पुढे अहो, मुद्दे. कुठलीही शिका. मंगोलियन भाषेचं उदाहरण द्यावं लागलं. कुठलीही तिथं शिका. एक भाषा आहे. नाही, तिथं कुठलीही बहु शिका. भाषा, बहु समाज, बहु वेगवेगळे कल्चर आहे तिथं. अहो कुठलीही शिका, मराठी शिका. मराठी शिका, मी कुठलीही काय शिका. सांगायला लागलो, हे तुमच्या हातून टाळी वाजणार नाही, त्याचं कारण कायदा नक्की आहे. कायद्यापेक्षा तुम्ही बरं, ठीक मोठे आहे. नाही, ठीक डिबेट आहे आहे. मोठी. विलास लक्षात याच्या- घ्या. याच्या पाठीमागे reason काय आहे ते मी तुम्हाला बोलायला विलास सांगितलं. हा याच्या पाठीमागे एक जण वेळ संपला माझा. हा रिक्षा चालकांना परमिट घ्यायच्या अगोदर तिथं बॅच घ्यावा लागतो. बॅचच्या अगोदर त्यांना लायसन्स काढावं लागतं. ज्यावेळेस त्यांना रिक्षा चालवण्याचा बॅच मिळतो त्यावेळेसच तिथे त्यांना मराठी भाषेत बोलावं लागतं. असं परिवहन कायदा 2017 मध्ये आहे. तर त्या कायद्याची जर का तुम्हाला अंमलबजावणी करायची असेल किंवा त्या कायद्यानुसार वागायचं असेल कायदा आहे तर ना तो, त्याचं हा कायदा आहे. अडचण काय? बॅचचा कायदा म्हणला 24 मध्ये तसं नाही. हे आरसा बघा, हे आरसा बघा, ठीक हे आहे. एक आरसा मिनिट बघा. एक मी मिनिट तुम्हाला कायदा आरसा राहील. दाखवत आहे. मी काय कायद्याचा आरसा केस दाखवत आहे. पडेल, कायद्याचा केस पडत राहील, न्यायालयात जाईल हे मी सगळं कायदा प्रकरण. दाखवेल. कोणी पण सुद्धा इथं नैतिकतेचा एकही मुद्दा आहे. एकही नैतिकतेचा मुद्दा आहे. एकाही घरावर त्याची चूल बंद होऊ देणार नाही, ही जिम्मेदारी स्वीकारू. हा, कुणाची हा, आमची ठीक आहे. जिम्मेदारी असेल, दत्तोपंत ठेंगडी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसाची ही जिम्मेदारी असेल. कोण राज ठाकरे आणि कोण प्रताप सरनाईक आम्ही ओळखत ठीक आहे. नाही. सुनील शुक्लाजी आज जी भाषा करताय ना ती भाषा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जाऊन बोलायची हिंमत आहे का तुमची? दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जाऊन बोलायची हिंमत आहे का तुमची? हे महाराष्ट्रात चालताय म्हणून चालवताय का तुम्ही? हे जे फंडामेंटल राईट चं उल्लंघन करण्याचं जे हे तुम्ही कायदा आणलेला आहे याच्या विरुद्ध आम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये जाणार आहे. एक दुसरा वाय इट इज बिंग डन, आय टेल यू. ओला आणि उबर कंपनीकडनं यांना बडा पॅकेट मिळालेला आहे. यांना हे पाहिजे की जिकडे हे टॅक्सी वगैरे लोक आहेत यांना बाहेर काढा राजू, आणि मी ओला काल आणि आहे ना, उबर काल मी ओला रॅपिडो and Uber बाईकवर people. गेलो. ठीक रॅपिडो आहे, बाईक ठीक आहे. कांदा आहे, Big मोर्चा package. आहे. You have got a big एक package. मात्र नक्की आहे, पुढच्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण आणि समाजकारण तापणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आज मराठी भाषेच्या संदर्भातली अवस्था काय आहे, काय परिस्थिती आहे हे आजच्या डिबेट नंतर तुम्हाला कळलेलं असेल. जर इथं मराठी भाषेच्या बद्दल मराठी माणूस आग्रही राहिला नाही, मराठी हा मराठीचा विषय नाही तर तो इतिहासाचा विषय ठरू शकेल. त्यासाठी मराठी माणसानं आपल्या भाषेसाठी आग्रही राहणं ही काळाची गरज आहे. या एका वाक्यात सगळं काय. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण शेवटी मराठी जनता काय म्हणते, मराठी जनतेचा कौल काय आहे आपण जाणून घेऊया. बघा, त्याच्या आधी राजेंद्र शिंदे म्हणतात मराठी येत नसेल तर तुमच्या राज्यात तुम्ही जा, महाराष्ट्र राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे. ही मराठी माणसाची भावना आहे. वेगळ्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून दुसरी एक प्रतिक्रिया येते. समाधान धनगर मुंबईतून म्हणतात टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक का? बॉलिवूडमधील कलाकारांना मराठी येतं का? त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही आग्रही राहणार का असं ते म्हणतात. कलाकारांना मराठी येत नसेल तर त्याचं काय? पण महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय? परप्रांतीय टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करावी का? अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारला. आज हजारो कमेंट आल्या, हजारो त्याच्याबद्दलच्या ज्या मतं आहेत ती आली. 89% लोक म्हणतात होय अशा प्रकारची सक्ती करणं गरजेचं आहे. 11% लोक नाही म्हणतात. पण
खरोखरच सरकारनं जे धारिष्ट्य दाखवलंय, जे हिंमत दाखवली आहे, ती हिंमत त्याच्या अंमलबजावणीमध्ये दाखवतील का, की मतांच्या राजकारणासाठी पुन्हा बॅकफूटवर जातील, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण आज सरकारच्या निर्णयाच्या सोबत मराठी जनता उभी आहे, हा कोल आज या माध्यमातून, बडे मुद्द्याच्या माध्यमातून समोर आलेला आहे. आणि हा मेसेज आहे